नमस्कार, मी सीमा स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी तुमच्यासोबत काही साडी संबंधित स्टायलिंग टिप्स शेअर करणार आहेत, ज्यामुळे तुमची हाईट कमी जरी असली तरी पण तुम्ही छानपैकी उंच दिसाल आणि स्वतःवर खूप कॉन्फिडन्स फील कराल। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। टिप नंबर 1, साडीची निवड करताना आपण सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्यांची निवड करायला पाहिजे, जसे की जॉर्जेट झाली किंवा मग शिफॉन। आपण ऑर्गेन्झा किंवा मग कॉटन या साड्या आपण अवॉइड करायला पाहिजे। टिप नंबर 2, काही साड्या असतात ज्या की आपल्या पदर वेगळा डिवाइड असतो आणि साडी वेगळी असते, तशा साड्या सुद्धा आपण अवॉइड करायला पाहिजे। टिप नंबर 3, त्याऐवजी आपण कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालू शकतो। टिप नंबर 4, मोठ्या बॉर्डरच्या साड्या आपण अवॉइड करायला पाहिजे। मोठ्या बॉर्डरच्या साड्या घातल्या की आपोआपच तुमची बॉडी पार्टमध्ये डिवाइड होऊन तुमची हाईट आपसुकच कमी दिसेल। आता या झाल्या साडीच्या फॅब्रिक आणि त्या संबंधीच्या टिप्स। आता बघूया आपण साडी कशा पद्धतीने स्टायलिंग करायची जेणेकरून आपली हाईट पण उंच दिसेल। टिप नंबर 5, पदर घेताना आपण थोडासा लॉंग पदर घेतला पाहिजे, जेणेकरून आपली हाईट आपसुकच उंच दिसेल। टिप नंबर 6, जर तुमचा टमी फॅट असेल तर तुम्ही ओपन पदर पिनअप करायला पाहिजे, जेणेकरून तुमची टमी झाकल्या जाईल आणि तुमची बॉडीचा शेप हा छान मेंटेन राहील। टिप नंबर 8, काही जणींना सवय असते की थोडीशी साडी वरती घालायची, पण आपण आपले पाय दिसणार नाही अशी साडी आपण घालायला पाहिजे। डेली वेअरसाठी काही बायका डेली वेअरसाठी साडी घालतात, ते ठीक आहे, पण आपण कुठे लग्न समारंभासाठी जर जाणार असेल तर आपले पाय झाकले जाईल एवढी साडी इथपर्यंत आपण साडी घालायला पाहिजे, जेणेकरून आपले पायाचा भाग खालचा जो पोर्शन आहे पायाचा कमरेच्या खाली तो उंच दिसेल आणि आपली असा आभास होईल की आपली हाईट खूप जास्त आहे। टिप नंबर 9, काही जणींना सवय असते की नाभीच्या खाली साडी घालायची, पण त्याने आपले 3 पार्टमध्ये आपली बॉडी डिवाइड होते। लेग खालचा जो पोर्शन आहे तो पोटाचा आणि ब्लाऊजपर्यंतचा पोर्शन आपला डिवाइड होतो आणि ब्लाऊजच्या वरतीचा, म्हणजे आपली हाईट पार्टमध्ये डिवाइड होऊन आपली हाईट कमी दिसायला लागते। तर आपण असं करायला पाहिजे की साडी नाभीच्या वरती घातल्याने आपले फक्त 2च पार्टमध्ये डिवाइड होईल। जसे की आता ट्रेंड आहे हाय जीन्सचा, तुम्ही बघू शकता, म्हणजे थोडी हाईट कमी जरी असली कोणाची आणि त्याने हाय वेस्ट जीन्स घातली तर हाईट थोडीशी मोठी दिसायला मदत होते। त्याच पद्धतीने आपण साडीसुद्धा थोडीशी नाभीच्या वरती घातली तर पायाचा पोर्शन जो आहे तो आपला मोठा दिसायला लागतो आणि छानपैकी असा आभास होतो की आपण उंचच आहोत। ह्या टिप्स तुम्ही नक्कीच फॉलो करा, जेणेकरून तुम्ही साडीमध्ये सुद्धा खूप कॉन्फिडन्स दिसाल। या झाल्या साडी संबंधीच्या टिप्स। आता बघूया आपण ब्लाऊज कशा पद्धतीचा घालायचा जेणेकरून आपली हाईट थोडीशी मोठी दिसेल। ब्लाऊज घालताना आपण नेहमी फुल बाह्यांचा किंवा मग 3/4 बाह्यांचा ब्लाऊज घालायचा, जेणेकरून आपल्या दंडावरती जो फॅट आहे तो फॅट दिसणार नाही आणि आपली हाईटसुद्धा छान एकसंध दिसेल। तुम्हाला माझ्या या टिप्स कशा वाटल्या ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल।